आईला ये कशाला फोन करते आता? येत असेल घरी. ए रोहित धर रे हा फोन घे आणि त्याला सांग मी घरी नाही सांग. हॅलो काका, बाबा बोलले की मी घरी नाही असं सांग. देतो पण इकडे. हा हॅलो हॅलो लहान पोरगे होत आहे मी आहे घरीचे या 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 हा या 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 हा 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 नमस्कार नमस्कार काय म्हणता? नमस्कार. काय म्हणता पाटील, कुठे गेले घरचे? घरचे काही नाही मळ्यात गेले जरा काम होतं. कोणीच नाही घरी मी एकटाच आहे. काय खोटं बोलताय बाबा? अहो काका, तुम्ही येणार आहे म्हणून सगळ्यांना पाठीमागच्या खोलीत जायला लावलं आणि म्हणे मी आलो या पाहुण्याला 5 मिनिटात कटून. अय गप चुकवायचं. लहान पोरं काही बोलतात त्याच्या आईचं. गपऱ्या रोहित शांतबाई तू जाय खेळायला जाय तू तिकडं. बाकी काय म्हणता पाटील, कशी चालली शेतीवाडी? शेतीवाडी एकदम भारी. आता ऊसाचे 10 लाख रुपये झाले. सगळं मजेत चाललंय एकदम. किती खोटं बोलताय बाबा? अहो काका, परवा बँकेतून फोन आला होता आम्हाला, बोलले तुमचं ट्रॅक्टर आम्ही घेऊन जाणार, लय कर्ज झालंय आमचं, लय कर्ज झालंय. याचे ऐक लहान पोर आहे ना लय म्हणजे देवाघरचे फुलत असतात. मनात येईल ते बोलता काही. गपऱ्या रोहित जाय मध्ये तू खेळ. बाकी मग पाटलीन बाई काय म्हणताय? अहो तिचं काय एकदम मजेत, एकदम सुखी संसार चाललाय आमच्या दोघांचा बी खुश एकदम. ओ किती खोटं बोलताय बाबा? अहो काका, कालच आजीचं आणि बाबांचे एवढं डेंजर भांडण झालं ना, आजीने डायरेक्ट लाटणं फेकून मारलं बाबांना. बाबांच्या पाठीवर अजून वळ आहे. तुम्ही शर्ट उघडून बघा, शर्ट उघडून बघा. ए रोहित हे बाय तुला मी सांगतोय, तुम्ही नसते ना लय मारला असता, एवढा तुडवला असता मी. पाहुणे आले का त्याला सच्चा येतो तिच्या. आता मारील मी रोहित, आता मारील. बोला बोला बोला. रोहित हे घे बाळा तुला खाऊला पैसे. अहो नाही त्याला कशाला पैसे लागत आहे, काही नको. त्याला नाही खायला आणतो मी. परवा 3 किलो खारी आणली होती मी. बापले, किती खोटं बोलताय बाबा? अहो काका, 3 महिने झाले मी अजून खाली नाही पाहिलेली. हे लोक मला उपाशी मालताय, शिळ्या भाकरी खाऊ घालताय मला हे लोक. शी रोहित पटकावलं मी आता, मी चिडलोय मी आता. आईचा रोहित. बोला. बरं चला पाटील, येऊ का मग? अहो कशाला आले आता, 1-2 दिवस राहून जावा. नक्की का? अहो मग एवढं मोठं घर पाहुण्यांसाठी तर आहे. यो बापले, किती खोटं बोलताय बाबा? अहो काका, तुम्ही येणार असं कळलं ना तेव्हा म्हणत होते हे भिकारी कशाला येते काय माहिती आपल्या घरी, याला त्याच्या घरी कोणी जेवायला देत नाही म्हणून सारखं इकडे तिकडे हिंडत असतं, म्हणून भिकाऱ्यासारखं फिरत असतं. हे भिकारी आहे, भिकारी, 1 नंबरचा भिकारी आहे, भिकारी. पाटील काय हो? तुझ्या